रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला स्वाध्यायान मा प्रमद हा जो औपनिषदीय मंत्र आहे, गुरुने शिष्याला सांगितलेला आहे की बाबांनो, तुमचा आता 25 वर्ष हा अभ्यास झालेला आहे. ब्रह्मचर्य आश्रम तुमचं संपलेलं आहे. आता तुम्ही गृहस्थ आश्रमात प्रवेश करा. आणि आता तुम्ही काय अभ्यास करा घरी गेल्यावर, तर कान आणि मन उघडं ठेवा, ओपन ठेवा. आणि काय व्यवहारात चाललेला आहे आणि व्यवहार काय म्हणतो हा सतत अभ्यास करीत राहा. जीवन जगण्याचा अभ्यास, त्याला म्हणतात स्व म्हणजे स्वतःचा अध्याय वाचित राहा. स्वतःचा अध्याय म्हणजे एक बहिरंग ज्ञान आहे पंचमहाभूतांचं, त्याला भौतिक ज्ञान म्हणतात. आणि दुसरं आहे आध्यात्मिक ज्ञान. तर त्या आध्यात्मिक ज्ञानाचा सतत अभ्यास करीत राहा. मा प्रमद, त्यात चूक करू नका. म्हणजे मनुष्याने जीवनभर अभ्यास केला पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. आता जीवन जर एकूण पाहिलं आपण तर 100 वर्षाचं गणलेलं आहे. अल्पायुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासे उरले ते पाहे गा. तेव्हा 25 वर्ष पहिले ब्रह्मचर्य, दुसरा गृहस्थ, तिसरा वानप्रस्थ आणि चौथा संन्यास, असे 4 भाग ह्या 4 अध्यायी केलेले आहेत शास्त्रकारांनी. पहिला अध्याय काय की आपण ब्रह्मचर्य आश्रमामध्ये आपला जो अभ्यास आहे, पारंपरिक अभ्यास, तो गुरुगृही जाऊन शिकायचा आहे. आणि नंतर गुरूंचा उपदेश घेतल्यानंतर आपण गृहस्थ आश्रमात आल्यानंतर दुसरा अध्याय सुरू होतो, त्याला म्हणतात स्व अध्याय. तिथे आता गुरु नाही आहे, तिथे आपणच आपला अभ्यास करायचा आहे. त्याला गृहपाठ असा आपण दुसरा शब्द म्हणतो. तेव्हा स्वचा अभ्यास जो असतो तो असतो अंतरंगाचा अभ्यास. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे जे ज्ञानाचे उपकरण आहेत त्याला अंतःकरण चतुष्टयम असं म्हणतात. अंतःकरणम म्हणजे आतले कर्ण, कर्ण म्हणजे ज्ञानाचे साधनं आतले आहेत, त्याचा अभ्यास सतत करायला हवा. आणि तो अभ्यास करीत राहा. मा प्रमद, त्याच्यात अजिबात खंड करू नका, चूक करू नका, असा गुरुचा उपदेश आहे. म्हणजे जीवनाचे 4 भाग कल्पून गृहस्थ, ब्रह्मचर्य, वानप्रस्थ आणि संन्यास या 4 अध्याय सतत वाचित राहिले पाहिजे. पहिला अध्याय तुमचा संपला, दुसरा अध्याय गृहस्थ, तिसरा वानप्रस्थ आणि चौथा संन्यास. आपोले आपण करा सोडवन. संत म्हणतात की पुढचा जो अध्याय आहे ती आपली आपणच सोडवण करायची आहे. संसार बंधन तोडावे गे, आपोले आपण करा सोडवन. संसार बंधन तोडा वेगे. माऊली असं म्हणते, मी कोण ऐसा करावा विचार, सांगे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे याचा अभ्यास करा. कोहम किमिदम जगत, मी कोण, जगत म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय, या सगळ्यांचा विचार तो आहे मनाने, बुद्धीने केलेला विचार. तोच विचार एक संत म्हणजे ब्रह्मानंद स्वामी म्हणून होऊन गेले, त्यांची एक भजनमाला आहे पहा. ते म्हणतात आतला विचार कसा करायचा. नजरों से देख प्यारे, क्या रूप है तुम्हारा. नजरों से देख प्यारे, ही बाहेरची नजर आहे ती चर्मचक्षुषः, आणि आतली नजर जी आहे ती ज्ञानचक्षुषः, ज्ञानाच्या डोळ्याने आत पाहता येतं. आणि म्हणून ब्रह्मानंदजी म्हणतात, नजरों से देख प्यारे, क्या रूप है तुम्हारा. बाहेरचं रूप आपल्याला कळतं आहे, पण आतलं रूप अंतर्मुख होऊनच पाहिलं पाहिजे. आणि ती नजर
म्हणजे गुरुने दिलेली नजर आहे. अपने को भोल तन में बाहर फिरे गवारा. अपने को भूल तन में, आपल्या आतलं जे शरीरातलं आहे ते आपण भुलून जातो. बाहर फिरे गवारा, आणि बाहेरचं आपण शोधित राहतो, बाहेरचं पाहतो. त्याला एक उदाहरण दिलं आहे. मृगन्ना भी में सुगंधी, वे सुंघे घास गंधी. दुनिया बनी है अंधी, समझे नहीं इशारा. नजरों से देख प्यारे, क्या रूप है तुम्हारा. दोन्ही रूप आपल्याला समजले पाहिजे, एक बाह्य रूप आणि एक अंतररूप. तेव्हा अंतररूपाकडे आपण फार जात नाही आणि तिकडे नजर जावी म्हणून हा आजचा अध्याय आहे. आणि त्याचं मूळ आहे स्वाध्यायान माप्रमद. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करा. ज्ञान वाटेत राहा, ऐकत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी.